राम राम मंडळी, मी अभिषेक राठोड. मित्रांनो, भरपूर दिवसापासून या विषयावर चर्चा करायची होती, पण काही कारणास्तव झाली नाही. आज योग आला. कसं आहे, भरपूर जण आता व्यवसायामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे युवा मित्र-मैत्रिणी यामध्ये व्यवसायामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना व्यवसाय करायचा आहे. पण व्यवसाय करायचा तर कुठला करायचा, काय करायचं याच्यावरती काही आयडिया नाहीये. आणि व्यवसाय केल्याच्या नंतर व्यवसायामध्ये येणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणी या कुणाशी चर्चा करावं. कारण आपला तर काही पिढीचा धंदा नाहीये. ना काका-मामा कोणी धंद्यामध्ये आहे. आपण पहिलीच पिढी आहोत आपल्या याच्यामधली, आपल्या पूर्ण परिवारामधली ज्यानं धंदा करण्याचा धाडस केलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिली काँग्रॅच्युलेशन्स. आणि व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी कुणाशी चर्चा करावी हा मोठा प्रश्न असताना आम्ही पुढे आलोय. व्यवसायामध्ये 5 वर्षामध्ये काम करत असताना ट्रायल अँड एरर बेसिसवरती काम केलंय. पण असं कोणत्यातरी चांगल्या माणसानं सांगितलं होतं, की दुसऱ्यांच्या चुकातून शिकावं. तर असं आम्हाला वाटतं, की 5 वर्षामध्ये आम्ही असंख्य चुका केल्यात, असंख्य सुधारणाही केल्या असतील त्याच्याशी रिलेटेड. यासाठी या धंद्यामध्ये येणाऱ्या चुका, धंद्यामध्ये येणाऱ्या अडचणी यासाठी आपण एक जबरदस्त सीरीज चालू करतोय. धंदे की असली बात या सीरीजचं नाव असणार आहे. त्यासाठी या पेजला फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा, ज्यांना व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे, व्यवसायामध्ये चर्चा करायची आहे, कॅपिटल कसं, भांडवल कसं उभं करावं, आपण जागा कोणती निवडावी, या सगळ्याच गोष्टींवरती थ्रू आउट एक सीरीज असणार आहे. ती सीरीजचा तर फायदा तुम्ही घ्याच, पण ज्यांना पर्सनली येणं शक्य असेल ते पर्सनली सुद्धा या, चर्चा करू. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याच्यावरती प्लीज व्हॉट्सअपवरती मेसेज करा. कॉल्स घेणं प्रत्येकाचं पॉसिबल नाहीये आणि व्यवसायावरती त्यांना खरंच व्यवसाय करायचा आहे. आज त्यांच्याकडे भांडवल नाही आहे किंवा त्यांना जागा कुठली नाही किंवा कुठल्याही अडचणी व्यवसाय टाकल्याच्या नंतर येणाऱ्या अडचणी असतील, कुणाशी चर्चा करावी, तर आम्ही उघडे आहोत. आमचे दावत 24 तास उघडे आहेत मित्रांनो. नक्की या. नक्की तुमचा एक मोठा भाऊ म्हणून, तुमचा लहान भाऊ म्हणून, ज्यानं 5 वर्ष धंद्यामध्ये काम केलेलं आहे, असं म्हणून हक्काचा माणूस म्हणून नक्की या. नक्की चर्चा करू आणि चर्चेतून काहीतरी चांगलंच येईल. धन्यवाद.